AC to DC. Okay, so how we convert AC to DC? DC current means what? The current which are in one phase, either positive or negative or neutral. Clear? So in this case, this is in half wave rectifier we use one diode only. Okay, so diode here, it is a one way connection. Okay, one diode काय असतो, वन वे कनेक्शन असतो, तो एक स्विच असतो जो फक्त जो जिकडच्या बाजूने आरो असतो पहा, जसं इकडनं इकडे जाऊ देईल तो, पण इकडनं इकडे येऊ देणार नाही, कारण ते रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट होतं इकडनं इकडे येताना. सो याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हाफ वेव्ह कशी तयार होते. मी तुम्हाला वेव्हचं एक इनपुट आणि आउटपुट पण दाखवलं होतं की वेव्ह कशी असते आणि कशी कन्वर्ट होते. सो इथनं हे जे असतं हे म्युच्युअल कंडक्शन मुळे तुम्हाला इथं सप्लाय मिळत असतो. आणि आफ्टर म्युच्युअल इंडक्शन याच्यामध्ये करंट फ्लो होणार आणि तो करंट जेव्हा इकडनं इकडे पास होतो तेव्हा तो पास होऊन जातो. म्हणजे जेव्हा पॉझिटिव्ह इकडे पॉझिटिव्ह तयार होता ना, इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह, सो इकडनं पॉझिटिव्ह करंट सप्लाय होतो, इकडे इकडे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह व्हायला लागतं. तो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह सप्लाय होतो, बट निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह सप्लाय होत नाही, बिकॉज डायोड रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट होऊन जातो इकडे. सो तुम्हाला भेटताना सायकल असं भेटतं की तुमची वेव्ह तुम्हाला अशी असते पूर्ण मिळालेली, तिचं फक्त तुम्हाला अप्पर सायकल भेटतं बिकॉज पॉझिटिव्ह, मग ड्रॉप भेटतो, परत अप्पर भेटतो, परत ड्रॉप भेटतो, परत अप्पर भेटणार, परत ड्रॉप भेटणार, परत अप्पर, परत अप्पर. सो ओनली पॉझिटिव्ह cycles are there. So that's why these wave in one phase, in one phase मध्ये only positive phase मध्ये. Clear? So ही या करंटला आपण डीसी करंट म्हणतो, हा डायरेक्ट करंट आहे. ओके, सो अशी निगेटिव्हची पण असते, ऑनली निगेटिव्ह सायकल्स आहेत. सो डायोड तुम्ही जर रिव्हर्स कनेक्ट, समजा या डायोडला तुम्ही असं कनेक्ट केलं, असा इकडनं. ओके, सो हे तुम्हाला कशी सायकल देईल, मग अशी सायकल देईल निगेटिव्ह वाले. फक्त निगेटिव्ह म्हणजे इकडे निगेटिव्ह करंटच पास होईल, पॉझिटिव्ह होणारच नाही. अशी सायकल तुम्हाला फक्त निगेटिव्ह वाले उलटे डायोड रिव्हर्स केल्यानंतर भेटून जाईल. सो पोलॅरिटी रिव्हर्स केली की आपोआप फंक्शन रिव्हर्स होतं. याच्यामध्ये तुम्हाला फक्त हेच लिहायचे जे मी आतापर्यंत सांगितलं. लोड म्हणजे काय असतो, हा लोड रेजिस्टन्स म्हणजे तुमचा टीव्ही, फॅन, जे काय तुम्ही युज करतात सर्व इथं असतंय. लोड रेजिस्टन्स हा. ओके, याला तुम्ही कोणता करंट दिला, मग आता इथं डीसी दिला म्हणजे डीसी दिला आणि तो चालतो. जर तुम्ही एसी दिला तर त्याला काहीच फरक पडत नाही, एसीचा काहीच फरक पडत नाही. एसी वरती चालणारे वेगळे डिव्हाइस असतात. ओके, तुम्हाला इथं हाफ वेव्ह रेक्टिफायर हे युज केलं गेलंय. आता तुम्ही या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला जेवढं काही सांगितलं तेवढं सगळं लिहिलंय. आता मी ते वाचत बसत नाही, तुम्ही वाचून घ्या. नाही समजलं तर मला उद्या विचारा. ओके, जे काय सांगितलं मी तुम्हाला ते सर्व वर्क करंट होणार नाही, का होणार नाही, फक्त पॉझिटिव्ह सायकल भेटतील का भेटतील, निगेटिव्ह का भेटत नाही, आणि निगेटिव्ह ब्लॉक का झालेले आहेत, कारण तो डायोड रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट झाला, हे सर्व तुम्हाला लिहावं. आणि एवढे लिहिल्यानंच तुम्हाला मार्क्स आहेत. आणि इथं थेरॉटिकललाच कन्सेप्ट आहे फक्त. तुमच्या क्वेश्चन मध्ये एक्सपेक्टेड काय आहे पहा, तुम्हाला जेव्हा हाफ वेव्ह रेक्टिफायर विचारलं जातं त्यात टाइम सर्किट डायग्राम एक्सपेक्टेड आहे, वर्किंग, त्याच्यानंतर याचं कन्स्ट्रक्शन लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे कॉईल नंबर 1, कॉईल नंबर 2, सो हे कॉईल नंबर 1 आहे, हे कॉईल नंबर 2 आहे, इथं अल्टरनेटिंग करंट सप्लाय केलेला आहे. तो कॉईल नंबर 1, कॉईल नंबर 2 मध्ये इंड्युस्ड ईएमएफ होतो, तो ईएमएफ इंड्युस्ड होतो अकॉर्डिंग टू म्युच्युअल इंडक्शन कन्सेप्ट. सांगितलं मी, म्युच्युअल इंडक्शन होऊन त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्युस्ड होतो. तो इंड्युस्ड ईएमएफ होताना ए टर्मिनलला पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतात, बी टर्मिनलला निगेटिव्ह चार्ज जनरेट होतात. सो फ्रॉम ए टू लोड रेजिस्टन्स charge travels or positive charge travels, so diode obey the through the A to load resistance, because that time here at the point A the diode connected as a positive terminal to the positive, so that's why this connection is forward bias. So the forward bias connect the current or passing through the current. Clear? But if negative charges from B to A, negative charges cannot pass, because in this case the diode connected in the reverse bias, so negative terminal connected to positive terminal, so that's why here current not carrying through the diode, and that's why the switch as a open switch. Here diode work as a switch and as an open switch, so that's why here only positive cycles are there, not negative cycles happen. So therefore the half wave rectifier. Okay, so the only positive current supplied to the that load resistance. Okay, and TVs, fan or something, whatever appliances we use. Okay, so because of that input is an alternating current, but output is an only positive DC current. So we are getting half wave. Clear? We are getting the DC current because of this. So in this case हे डायग्राम तुम्हाला काढायची, हे एक्सप्लेनेशन एवढं लिहायचं थोडंसं तिथं हाफ वेव्हचं, आणि इनपुट आउटपुट टेबलची डायग्राम काढायची. मला असं वाटतं याच्यात काही अडचण नसेल. आता झालेली शिकवून, हे फक्त पॉझिटिव्हचं भेटतं
निगेटिव्ह जात नाही म्हणून ड्रॉप भेटतो, परत पॉझिटिव्ह भेटतं, निगेटिव्ह जात नाही म्हणून ड्रॉप भेटतो. इझी आहे. कोणाला काही डाऊट आहे का कन्स्ट्रक्शन वर्किंग मध्ये? हॅलो हॅलो नाही हा सर. हे पहा नोट्स तू मला काढायचे आहेत. नोट्स नोट्स का तुम्हाला काढायला सांगतो, कारण सांगतो. तुम्ही जेव्हा वाचून ते नोट्स काढणार तेव्हा तुमच्या ते लक्षात राहील. आलं का लक्षात? तुम्ही नुसतं काहीतरी कुठून तरी रट्टा मारून काहीतरी नोट लिहून घेणार तर दुसऱ्यांनी केलेलं काम लक्षात राहत नाही. तुम्ही कितीही सांगा. एका शिक्षकाने फक्त मी माझ्या आदर्श शिक्षकाची डेफिनेशन सांगतो तुम्हाला. एक आदर्श शिक्षक फक्त तुम्हाला कुठं पाहायचं हे शिकवतो. काय पाहायचं हे शिकवलं तर तुमची क्रिएटिव्हिटी संपून जाते. तर माझं टार्गेट आहे की तुम्हाला फक्त कुठं पाहायचं हे सांगणं, काय महत्वाचं हे सांगणं, त्याच्यात काय महत्वाचं काय आहे हे तुम्हाला पाहिजे. आलं का लक्षात? तर तुमच्या क्रिएटिव्हिटीचा भाग आहे. आयुष्यामध्ये तुमच्यापेक्षा अजून ग्रेटर कोणीच नाही. आता तुम्ही जर त्याला दाबून टाकणार तर थटलाच होऊन जाईल सिस्टीम. सो कुठं पहा हे मी शिकवणार तुम्हाला. तर तुम्हाला काय पाहायचं हे तुम्हाला डिसाईड करायचं. ओके, ते किती चांगल्या प्रकारे पाहायचं हे तुम्ही डिसाईड करा. बेस्ट करा, जबरदस्त बनवा आणि स्वतःच क्रिएट करा. ही सवय आतापासून लावा. कॉपी करण्याची सवय लावणार तर आयुष्यभरामध्ये फक्त कॉपी पेस्ट करणं शिकणार. आणि जर नवीन स्वतः बनवण्याची सवय लावणार आयुष्यामध्ये रिसर्च वगैरे काहीतरी करणार, काहीतरी स्वतःचं एक्झिस्टन्स तयार करणार. तर या गोष्टी खूप मॅटर करतात. सवय आतापासून असते. रिसर्च काही माणसाला मोठं झाल्यानंतर करायचा नसतो, तो तुम्ही आता आहात तिथून सुरू होतो. ओके, सो लक्षात ठेवा एज्युकेशन पॅटर्न हाच असला पाहिजे. आणि मला असं वाटतं तुमचे डाऊट जे असतील त्याला मी सॉल्व्ह करेल, पण तुम्ही काय केलं पाहिजे हे पण मीच डिसाईड करणार. तर हे चुकीची पद्धत होतात एज्युकेशन. ओके, सो पद्धत तुम्हाला डाऊट्स असतील तुम्ही डाऊट भरपूर विचारा, पण नोट्स स्वतः प्रिपेअर करा. दुसऱ्याचे घेऊ नका, तुमच्या मित्राचे पण घेऊ नका. कारण मी तुम्हाला सांगतो वापरू नका, तुमच्या लक्षात राहणार नाही. कोणाच्याच नोट्स कधीच वापरायच्या नाही. ओके, सो फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय असेल मग? तुमचं तेच जे सर्किट असतं, फक्त इथं 2 डायोड कनेक्ट केलेले असतात. म्हणजे तुमचं पॉझिटिव्ह सायकल पण डीसी करंट मध्ये सप्लाय होईल आणि तुमच्या निगेटिव्ह सायकलला पण पॉझिटिव्ह बनवून तो टाकेल. म्हणजे तुमची इनपुट आउटपुट डायग्राम अशी होते. आता तुम्हाला ते थोडंसं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून दाखवतो. सो हिअर दिस इज युअर आउटपुट. सो इनपुट वेव्ह डायोड 1 create this, diode 2 create this, and the total output total positive DC करंट. सो होतं काय पहा, तुमचं अल्टरनेटिंग करंट असं होतं. डायोड 1 जो असतो तो हे तुम्ही फंक्शन पाहिले हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये. डायोड 1 तुमचं हे पहिलं काम करतो हे तुम्हाला माहिती आहे. पण हा जो गॅप बसला होता या गॅपला लॉस झाला ना तुमचा एवढ्या गॅप मध्ये. इथं पण तुम्हाला वेव्ह तयार व्हायला पाहिजे होती पण गॅप बसतोय. म्हणजे पल्सेस मध्ये इलेक्ट्रिक करंट भेटतो. डायरेक्ट करंट जेवढा व्होल्टेजचा भेटला पाहिजे, जेवढा एम्पियरचा भेटला पाहिजे तेवढा भेटत. मग तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट डायरेक्ट करंट जर पाहिजे असेल प्रत्येक सेकंदला, सो पहिल्या सेकंदला तर हा पहिला डायोड देऊन टाकणार. मग दुसरा डायोड आपण कनेक्ट केलेला असतो जो त्याला पॅरलल मध्ये असतो, तो या निगेटिव्हला पण पॉझिटिव्ह बनवतो. याचं जे निगेटिव्ह होतं त्याला तो पॉझिटिव्ह बनवतो, याचं निगेटिव्ह होतं त्याला तो पॉझिटिव्ह बनवतो. मग दोघांचा कंबाईन इफेक्ट तयार होतो पहा. याचा पॉझिटिव्ह, याचा पॉझिटिव्ह हा, याचा पॉझिटिव्ह हा, याचा पॉझिटिव्ह हा, टोटल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. इट इज अन डायरेक्ट करंट ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. तो पूर्ण वेव्हला मेंटेन करतो म्हणून वेव्ह रेक्टिफायर. आता कसं असणार? आउटपुट वेव्ह समजली, इनपुट आउटपुट काय भेटणार आहे तुम्हाला? हॅलो, समजलं का? हॅलो, हो सर. आवाज येतोय का? हा, बोलत चला मग. तर इकडे पहा, सो हे तुमचं फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. In that case, rectifier use all the cycles, positive as well as negative. Okay, so half wave rectifier चा प्रॉब्लेम काय होता? त्याची इफिशियन्सी जरा कमी म्हणजे काय, ते फक्त एकाच वेळेला कन्वर्ट करून देतो. म्हणजे वरच्या वेव्हला कन्वर्ट करतो, परत वरच्या वेव्हला कन्वर्ट करतो. याच्यामध्ये इफिशियन्सी म्हणतो आपण आउटपुट अपॉन इनपुटचा रेशो जो आहे. हॅलो, माईक 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 तो याच्यामध्ये जो इफिशियन्सीचा मुद्दा आहे, इफिशियन्सी म्हणजे काय असते लक्षात ठेवा. इफिशियन्सी मीन्स व्हॉट? आउटपुट अपॉन इनपुटचा रेशो म्हणजे इफिशियन्सी असते प्रत्येक डिव्हाइसची. सो तुम्हाला इनपुट जास्त लागते आणि आउटपुट कमी भेटते. सो तुमची इफिशियन्सी कशी इथं कमी आहे. कोणामध्ये? हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये. हे तुमच्या गाडीचं तुम्ही ऍव्हरेज जे म्हणतात ना, ऍव्हरेज मध्ये इफिशियन्सीच काढतात तुम्ही. किती पेट्रोल मध्ये किती किलोमीटर गेली, इनडायरेक्टली इफिशियन्सी असते ती. ओके, सो इनपुट अपॉन आउटपुट अपॉन इनपुट, किती इनपुट मध्ये किती आउटपुट भेटतं याला म्हणतो आपण इफिशियन्सी. So half rectifier ची efficiency poor असते. So that's why we use double diode in the circuit and we get the full wave rectifier, and efficiency of full wave rectifier is greater than the half wave rectifier. Okay,
इन फुल वेव्ह रेक्टिफायर हाऊ टू डायोड्स आर वर्क. दोन डायोड कसे वर्क करतील. सो आता सर्किट कडे नीट लक्ष द्या. हे सर्किट समजलं तर पूर्ण डायग्राम समजेल आणि तुम्हाला लिहिता पण येईल सगळं. सो लिहिण्याची पद्धत मला नाही वाटत काही मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये, कारण आजपर्यंत बऱ्याच वेळेस तुम्ही लिहिणं शिकले. तुम्हाला जर तुम्हाला समजलं तर लिहिता येईल, तर अवघडच आहे. सो हिअर बी सप्लाइंग एसी करंट सप्लाय करतो आपण इन अ प्रायमरी कॉइल. ही प्रायमरी कॉइल आहे, ही सेकंडरी कॉइल आहे. कॉइल याला म्हणतात. ओके. आणि हे जे मध्ये दाखवलंय तुम्हाला ही कोर असते, याला कोर म्हटलं जातं. आता कोरचा काही संबंध नाही येत, म्युच्युअल इंडक्शनचा पार्ट आहे, ते आपण इलेक्ट्रिकल मध्ये पाहू. म्हणजे ते आता सध्याला नाही, ते इंजिनिअरिंग मध्ये. ओके. सो इन प्रायमरी कॉइल जेव्हा डायरेक्ट करंट अल्टरनेटिंग करंट सप्लाय केला जातो, दॅट टाइम प्रायमरी कॉइल वर्क ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेट. प्रायमरी कॉइल म्हणून तयार वर्क करेल, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून वर्क करेल. ओके. इलेक्ट्रोमॅग्नेट आणि मग स्वतःची त्याची मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. हे बिकॉज ऑन व्हॉट फॉरेस्टेड लॉ क्लिअर according to Fleming's first hand rule. The magnetic field produces perpendicular to the magnetic coil. Okay. Magnetic flux and magnetic field lines असतात, magnetic force of lines with respective area, त्यांना आपण फ्लक्स म्हणतो. मग तुम्ही मॅग्नेटिक फ्लक्स शब्द वापरू शकता किंवा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स शब्द वापरू शकता. कोणची वर्डिंग तुम्ही यूज करा, टेक्निकल वर्ड वापरावे लागतात ना, त्याच्याशिवाय मार्क्स भेटणार नाही. सो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स क्रॉस दी सेकंडरी coil are cut by the secondary coil, and because of that cutting, perpendicular cutting, EMF induced secondary coil. ओके. सो या सेकंडरी कॉइल मध्ये काय तयार होतो, EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके. EMF कुठं, सेकंडरी कॉइल मध्ये. ओके. सो ती केस आहे की इथं पॉझिटिव्ह असतो, इथं निगेटिव्ह असतो. सो दोघही प्रकारचे EMF तुमच्याकडे प्रेझेंट असतात. आणि मग होतं काय की पहा, आता हा जो EMF प्रोड्यूस होणार आहे, हा EMF प्रोड्यूस झाल्यानंतर आता तो करंट फ्लो व्हायला लागेल याच्यातनं. EMF म्हणजे इनडायरेक्टची एक क्रिया असते, तो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे. म्हणजे इनडायरेक्ट तुम्ही त्याला बॅटरीज म्हणा, जो पॉवर सप्लाय देईल, तो याच्यामधनं फ्लो व्हायला लागेल आणि ते करंट फ्लो होऊन आता हे सर्किट काम करेल. इथपर्यंत तुम्हाला समजलं का काय सांगितलं ते. We are supplying the alternating current to the primary coil in that circuit. That primary coil gets converted into electromagnet because the current flowing through that coil, and the electromagnet creates the magnetic field, and that magnetic field crossed by the or cut by the secondary coil, and because of that cutting in second coil there is EMF generated, and because of EMF the current flows through the secondary coil. काही डाऊट याच्यात असं लिहा तिथं. सो इथपर्यंत हे तुमचं बेसिक झालं, हे वरचा इथपर्यंत. ओके. सो ह्या कनेक्टला इथं लिहायचं, ए पॉइंट, ए टर्मिनल कनेक्टेड टू द डायोड T1 and B टर्मिनल कनेक्ट टू द डायोड T2. आपण दोन डायोड लिहित पहा, एला फॉरवर्ड बायस मध्ये लावलंय, बी ला पण हे फॉरवर्ड बायस मध्ये लावलंय. तर इकडचं बायस असतं, इकडचं रिव्हर्स, म्हणजे हे जर रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलं जातं. सो ए ला D1 डायोड कनेक्ट केलाय, बी ला D2 कनेक्ट केलाय, आणि ह्या मध्यभागून एक आर्थिंग कनेक्शन आहे. दिसतंय का? आर्थिंग अशासाठी याचा सप्लाय याच्याकडे येत नाही, याचा सप्लाय याच्याकडे जात नाही. जेव्हा याचा इकडे यायला लागतो तेव्हा अर्थ होऊन जातो, आणि जेव्हा याचा इकडे जायला लागतो तेव्हा तो अर्थ होऊन जातो. आलं का लक्षात? हॅलो. Yes. हा. सो पहा पुढे. मग आता तुमचा जो सप्लाय आहे तिथून एक कनेक्शन दिलेलं आहे, म्हणजे इथपर्यंतचं, हे इथपर्यंतचं समजा, इथून इथपर्यंत पूर्ण करंट असतंय याच्यामधलं सर्किट, म्हणजे इथं मोजतो आपण. हा पॉईंट इथं कनेक्टेड आहे आणि हा पॉईंट इथं कनेक्टेड आहे. दिसतोय? म्हणजे तुम्हाला जे हे पोटेन्शियल डिफरन्स आहे, हे कोणत्या दोन पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स आहे, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं मला समजेल पहा. एक हा पॉईंट आहे इथला आणि एक हा पॉईंट आहे इथला, यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स. कसं कनेक्शन चेक करा पाहतच. हा पॉईंट इथं होतोय आणि हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट असा जाऊन इथं कनेक्ट होतोय. सो हे पोटेन्शियल डिफरन्स कोणत्या पॉईंट मधलं असणार, पी आणि सी च्या मधलं. म्हणजे हे पी आणि सी एवढंच असणार. आलं? हॅलो. Potential difference between 2 points. So Q point, potential difference between Q and R point equal to potential difference between P and C point. Get out यामध्ये. हॅलो. याच्यामध्ये. व्हेरी गुड. सो पुढे पहा. सो लाईक दिस, हे तुमचं अशाप्रमाणे हे वरचं डायोडचं पण तसंच असेल. मी जर तुम्हाला म्हटलो की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड पी पॉईंट, मग तेच आहे ते. हा ए परत असं जाऊन असा कनेक्ट होऊन असं जाऊन इकडे येतो
आणि पी जाऊन असा करून इकडे असतो, म्हणजे वरच्या डाव्या खाली दोघांचा पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला इथंच भेटेल. आलं लक्षात? म्हणजे ते दोघांचा कंबाईन पोटेन्शियल डिफरन्स आहे, जे दोघांचं कंबाईन आउटपुट भेटणार. ओके, सो कनेक्शन तसंच कनेक्ट आहे. आता पाहू तिथं काय होतं नेमकं. आता पहा, तुम्ही जर स्टेप बाय स्टेप कन्सिडरेशन केलं याचं, आता तुम्हाला जो करंट भेटतोय पहा, तुमचा D1 आणि D2 तुम्हाला इथं समजेल पहा. D1 and diode D1 and such as D1 to the positive half of the cycle and D2 connect to the negative half of the cycle, तो इनपुट व्होल्टेज ते माहिती तुम्हाला आता घेतलं मी तुम्हाला. सो याच्यामध्ये जेव्हा तुमचा डिसाइड होतो पहा, तुम्हाला जास्त लिहिण्याची गरज नाही याच्यामध्ये, बरंच आहे याच्यामध्ये, थोडं शॉर्ट मध्ये लिहा, जास्त डीप मध्ये लिहू नका, मार्क्स भेटत नाही तेवढे. ठीक आहे, तरी पण मी तुम्हाला फंक्शन सांगतो बा. फंक्शन दिलेलं नाही तुम्हाला, कसं काम होतं ते. ठीक आहे, रिक्वायरमेंट नसेल तर कशाला. 1 मिनिट, मागच्या वर्षी नाही आहे. करंट थ्रू द लोड रेजिस्टन्स RL फ्लोज थ्रू द नाही, फंक्शन नाही यावर. बरं हे पहा, काही टेन्शन नाही ठेवलं तुम्हाला. मागच्या वर्षी कसं होतं, याचं फंक्शन पण तुम्हाला सांगावं लागेल, हे काम कसं करतं. फक्त एक्सप्लेनेशन द्यायचंय की नेमकं थोडंफार डायोड कोणाकडे, हा D1 डायोड पॉझिटिव्ह वेव्हला कन्वर्ट करणार, हा D2 डायोड निगेटिव्ह वेव्हला कन्वर्ट करणार, आणि तुम्हाला आउटपुट भेटणार ना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघांचं एकाच डायरेक्शन मध्ये भेटणार. असं फक्त एक्सप्लेनेशन तुम्हाला यावर्षी आहे. हे काम कसं करतं आणि हा निगेटिव्ह आहे. तर हा जो पॉझिटिव्ह जाणार तुमचा, तेव्हा हा असा घेऊन याला पास करून टाकेल, कारण तो डायोड तसा कनेक्ट केलेला आहे की नाही. पण जेव्हा पोलॅरिटी रिव्हर्स होते दॅट टाइम काय, हा अल्टरनेटिंग करंट आहे. बरोबर, अल्टरनेटिंग करंट जो असतो, अल्टरनेटिंग करंट याच्यामध्ये EMF असताना पण अल्टरनेटिंगच तयार करतो. अल्टरनेटिंग म्हणजे समजता, म्हणजे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह जाणार ना, हा म्हणजे तुम्ही गोष्ट सांगतो ती तुम्हाला सांगायची राहिली. अल्टरनेटिंग करंट असा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पास होतो. सो पॉझिटिव्ह पण भेटतो, निगेटिव्ह पण भेटतो. मग आता जर हा तुमचा AC करंट होता, सो तुमचा जो EMF प्रोड्यूस होणार आहे, तो पण कुठला करंटचा तयार होईल, अल्टरनेटर. त्याचा आपण आउटपुट डीसी काढणार आहे जेव्हा डायोड आणि डायोड कनेक्ट करतो तेव्हा, नाही तर इथं तर डायरेक्ट डीसी भेटला पाहिजे होता ना, काही प्रश्नच नव्हता एवढं सगळं करायचं. सो तुम्हाला जे इथं करंट तयार भेटतं ते पण कोणचं भेटतं, एसीच भेटतं. आलं का लक्षात? हॅलो हॅलो, हा. सो करंट इथं एसी असल्यामुळे त्या ठिकाणी जो EMF प्रोड्यूस झालाय तो पण एसीच तयार होतो. आणि पण डीसी करंट आपल्याला डीसी पाहिजे, आपण हे डायोडचं कनेक्शन केलं. आता डायोड याला डीसी मध्ये कसं कन्वर्ट करतात त्याच्याकडे द्या, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ते लिहिलं तर तुम्हाला 100% मार्क्स भेटतील मग, जबरदस्त. सो पहा इकडे, तर आता या ठिकाणी जर हा अल्टरनेटिंग करंट आहे, तर अल्टरनेटिंग करंटचा मुळात समजून घ्या. मुळात अर्थ अल्टरनेटिंग करंटचा आहे की जर ए पॉईंटच्या ठिकाणी अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस होतोय, सो ए पॉईंटच्या ठिकाणी पॉझिटिव्ह पण येणार, मग निगेटिव्ह पण येणार, आणि मग पॉझिटिव्ह पण येणार. आलं का लक्षात? म्हणजे एक सेकंड साठी असेल, दुसऱ्या सेकंड साठी निगेटिव्ह असेल, तिसऱ्या सेकंड साठी पॉझिटिव्ह असेल. म्हणजे त्याच पॉईंट एकदा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स करेल, मग निगेटिव्ह एक्सपिरियन्स करेल, मग परत पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स करेल, मग परत निगेटिव्ह एक्सपिरियन्स करेल. समजतंय ना? तसं बी पण पहिले बी ने निगेटिव्ह एक्सपिरियन्स केलं होतं, नंतर पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स करेल, मग निगेटिव्ह एक्सपिरियन्स करेल, मग पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स करेल, अशी ते चालत राहते. आलं का लक्षात? अल्टरनेटिंग करंटची वेव आहे ना ती. हॅलो, ओके ना? येस. हा, सो आपण फर्स्ट केस कन्सिडर करू की हा जो अल्टरनेटिव्ह करंट तयार झाला त्याच्यामध्ये ए च्या ठिकाणी पॉझिटिव्ह सायकल आलं होतं आणि बी च्या ठिकाणी निगेटिव्ह सायकल आलं होतं. फर्स्ट केस. ओके, सो आता या ठिकाणून करंट पास होईल इथनं, हा डायला थ्रू आउट पास करेल आणि तुम्हाला आउटपुट भेटणार ते पहिल्या सायकलचं पॉझिटिव्ह भेटेल. बट हे जे निगेटिव्ह सायकल होतं हे इकडनं जातीव आलं तरच तो पास होऊ देतो, नाही तर नाही देत. हे रिव्हर्स बाय कनेक्ट झालं, रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट झालं ना, पॉझिटिव्हला निगेटिव्ह कनेक्ट केलंय, रिव्हर्स बायस कनेक्ट झालं. सो हा उलट, हा निगेटिव्ह ह्या पॉझिटिव्हला उलट इकडे ओढेल, फॉरवर्डला पास करेल. डायोड आठवतो ना तुम्हाला, तो पीएन जंक्शन डायोड, पीएन सांगितलं होतं पा, पॉझिटिव्हला कनेक्ट केलं की फॉरवर्ड है ना, आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्ट झालं की ते रिव्हर्स. आठवतं की नाही?
हॅलो. हो सर. हा मग ते ठीक आहे. मग हा निगेटिव्ह इथं आणि हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकाला कनेक्ट झाल्यामुळे हे रिव्हर्स बायस कनेक्ट झाले. ओके. सो जेव्हा डायोड रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट होतो तेव्हा तो फ्लो होऊ देत नाही. आलं का? ओके. आता त्या केसमध्ये तुम्ही नीट पहा. आता या केसमध्ये इथं होऊ देणार नाही हा रिव्हर्सला. बट याच्यामध्ये कसं असतं, मग दॅट टाइम काय होऊन जाईल, इथं निगेटिव्ह येईल, इथं पॉझिटिव्ह येईल. मग त्या टायमाला आता दुसरं भेटेल, समजा इथं पॉझिटिव्ह भेटेल, इथं निगेटिव्ह भेटेल, मग त्या टायमाला हा फ्लो होईल. असं कनेक्शन असतं. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नुसार ते पूर्ण सायकल पॉझिटिव्हचं पण भेटतं, निगेटिव्हचं पण भेटतं, पॉझिटिव्हचं पण भेटतं, निगेटिव्हचं. असे पूर्ण सायकल तुम्हाला भेटतं. नाही समजलं? सर हा हा तो बी करंट तो निगेटिव्ह ते वापस सांगा बरं एक वेळा. ओके. ठीक आहे. त्याची गरज आहे का ते पाहतोय मी पहिले. ठीक आहे. थोडं सोप्या ऍक्च्युली तुम्हाला लिहायची गरज नाहीये तशी, पण तरी पण सांगतो. आता इथं काय आहे माहिती का, हे बघा, तुमचा तो डाय तुम्ही जर हाफ वेव्ह मध्ये नीट पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट सापडेल पहा, की हा डायोड हे जे निगेटिव्ह टर्मिनल होतं ना, हा इकडे, हा हे जे निगेटिव्ह टर्मिनल होतं इथलं आणि हे जे पॉझिटिव्ह होतं, हे निगेटिव्ह टर्मिनल याच्याकडे जाऊन हे रिव्हर्स बायस पाहिजे, कारण की या टर्मिनलला भेटायचं होतं. है की नाही? सो दॅट्स वाय इथनं करंट पास नाही व्हायचा. मग फक्त तुम्हाला एकच साईड होती उद्या. पण या ठिकाणी समजा अजून सिम्प्लिफाय करून सांगितलं सगळ्या कटकटीच्या बाहेर, कारण तुम्हाला गरज नाही लिहिण्याची. सो तुम्ही एकदम शॉर्ट मध्ये तुम्ही असं लिहू शकता की ए ला पॉझिटिव्ह होतं तर डायोड याला डायरेक्ट पास करतो. तर D1 डायोड कंडक्ट वेन पॉझिटिव्ह करंट ऍट द पॉइंट ए, अँड दॅट टाइम D1 डायोड कंडक्ट, ओके, and passing through the current from D1 diode, and we will get the direct current. Okay. And when the negative point at the T, so the conduction through the D2 diode. आता निगेटिव्ह पॉइंटला D2 डायोड म्हणून करता येईल, कारण याचा मुद्दा असा आहे की याने हे जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ना, याच्यासाठी पण इथं एक डायोड लावून ठेवला आहे, त्याला इकडनं इकडे पास होऊ देईल, पण इकडनं इकडे होऊ देणार नाही. अच्छा, हॅलो. येस. हा म्हणजे हे कडे लक्ष ठेवा. डायोड हा स्विच असतो. स्विच जिकडनं तुम्ही ॲरो दाखवणार तिकडे पास होऊ देतो, असं असतं. हा इकडनं इकडे पास होईल, इकडनं इकडे नाही होत. तो हा स्विच बी ला इकडनं इकडे जाऊ देतो, पण इकडनं इकडे येऊ देत नाही. सो तुमच्या दोन्ही वेव्ह तुम्हाला कंबाईन भेटतात इथं. म्हणजे इकडनं येणारी एक D1 पासून, इकडनं B2 पासून D2 पासून, दोघांचा कंबाईन असा भेटतो. आलं का लक्षात? D1 डायोड वरच्या प्लस वेव्हला चेंज करतो, डायोड निगेटिव्ह वेव्हला चेंज करतो, आणि दोघांचं कॉम्बिनेशन भेटतं पहा. D1 काय करणार, D1 प्लस वेव्ह चेंज करणार, D2 त्याच्याच निगेटिव्ह वेव्हला चेंज करणार, आणि कंबाईन इफेक्ट भेटणार. आलं? हॅलो. हा हे पहा, तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. तुम्हाला डीप मध्ये विचारलंच नाही तिथं, मग कशाला तुम्ही इंजिनिअरिंगचा पार्ट घुसून गेला मध्ये. ठीक आहे, वरच्या सोडून. सो मी जेवढं एक्सप्लेन केलं तेवढं जरी नाही केलं तरी चालेल. फक्त तुम्हाला एवढंच की ऍट द बी पॉईंट डी कंडक्ट होत नाही, आणि जेव्हा D1 डायोड असतो तो बी पॉईंटच्या ठिकाणचा करंट कॅरी करत नाही, आणि जो D2 डायोड असतो तो ए पॉईंटचा करंट कॅरी करत नाही. सो तुम्हाला इथं सांगा की करंट थ्रू द लोड RL फॉलोज as shown in figure. तुम्हाला दिसतंय पाहते निगेटिव्ह हाफ सायकल of that input voltage at the point B, higher potential than the A potential. So the diode D2 conduct. So at the point B, there is a negative potential.
at that point D2 conduct, and because of D2 direct current flows through the iron. Clear? And at the higher potential at the A, that is positive, so at that point D1 conduct and current flows through the D1, and because of that direct passes through the load resistance RL, and we will get both the direct current. So that's why this is the full wave rectifier used as a negative as well as positive. मी असं एक्सप्लेन करत होतो, तेवढंच एक्सप्लेन मला बरोबर ना, जास्त काही सांगितलेलं नाही. सो इन आउटपुट वेव फॉर्म द फुल वेव रेक्टिफायर एज शोन इन फिगर. तुम्हाला हे दिसते पाहिजे खालची, त्याने थोडंसं याला एक्सप्लेन करा. द वेव ॲज अ इनपुट AC and the wave output when the diode D1 conduct the third waveform shows the output when the diode D2 conduct the fourth waveform. मला इथं त्यांनी सांगितलं फक्त काय की ही जी पहिली जी होती ती फर्स्ट वेव ची AC अल्टरनेटिंग करंटची वेव आहे. So first the second wave conduct the out from the D1 diode, third wave conduct the output from the D2 diode, and the fourth wave is the total output from the D2. बस तेवढं लिहा तिथं डायग्राम काढा आणि संपवून टाका मग. ओके, सो हे पूर्ण फुल वेव्ह रेक्टिफायरचं काम आहे. तुम्हाला एक्सप्लेनेशन विचारलं नाहीये, वर एक्सप्लेन करा आणि सोडून द्या. मला टिप मध्ये होतं मागच्या वर्षी पण या वर्षी नाही. ओके, समजलं का फुल वेव्ह रेक्टिफायर काय करतं ते? ठीक आहे, हे थोडं सीईटी साठी लक्षात ठेवा. द मॅक्सिमम एफिशियन्सी ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर इज 81.2% and maximum efficiency of rectifier is 40.6%. इट इज ऑफर दॅट जवळपास तुमची फुल वेव्ह रेक्टिफायरची एफिशियन्सी डबल असते कोणापेक्षा? हाफ वेव्ह रेक्टिफायरची. सो अप्रॉक्सिमेटली 40 असं पकडून घ्या. 40 हाफ वेव्हची आणि फुल वेव्ह 80. सो कॉम्पिटिटिव्ह एक्झामला कधी कधी थॉरिटिकल क्वेश्चन्स होऊन जातात. सो डायरेक्टली दिलेलं असतं इफिशियन्सी जनरली जर हाफ वेव्ह रेक्टिफायरची दिलेली असेल आणि फुल वेव्ह रेक्टिफायरची विचारलेली असेल, efficiency of full wave rectifier is what when half wave rectifier is, so that time efficiency of full wave rectifier is 80. दाबून टाकायचं त्याचं. सो साधं रिलेशन असतं, पण आपल्याला एफिशियन्सीचा फॉर्म्युला वगैरे काढून काढावा लागेल. सो अप्रॉक्सिमेटली रिलेशन लक्षात ठेवा. So here advantages of full wave rectifier. So the rectifier takes place in both the cycles of an AC input. So full wave rectifier half wave पेक्षा काय advantage मध्ये येतं? So full wave rectifier मध्ये दोनही cycles आपल्याला यूज करता येतो, positive as well as negative cycle. And the second application of second advantage of full wave rectifier over the half wave rectifier is efficiency of full wave is higher than that of the half rectifier. We know that efficiency of half rectifier is half of the efficiency of rectifier. So if the efficiency of half wave rectifier is 40%, then the efficiency of full wave rectifier is at 80%. Clear? Therefore, it is double than the half wave rectifier. And the third advantage is over half wave rectifier, the ripple of a full wave rectifier is than in the half rectifier. So ripple हा जो कॉन्सेप्ट आहे, आता याला तुम्ही असं म्हणा की त्याचं जे आउटपुट असतं डीसीचं, ओके, त्याला आपण रिपल म्हणतो. सो हे जे रिपल इन फुल वेव्ह रेक्टिफायर आहे ते लेस दॅन इन हाफ वेव्ह रेक्टिफायर. म्हणजे काय रिपल म्हणजे काय? इनडायरेक्टली तो एक फॅक्टर आहे तुमचा की जो टाइमाशी लॅगिंगचं तुम्हाला गोष्ट सांगत, तुमचा टाइम किती लॅग होतोय अल्टरनेटिव्ह कॉम्पोनंटच्या याच्याशी. इनडायरेक्टली डेफिनेशन काय असते माहिती का? रूट value of alternating component to the direct component of rectifier output as a ripple factor असतो किंवा रिपल त्याला म्हणतो आपण. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की अल्टरनेटिंग करंटचे जे कॉम्पोनंट्स असतात त्याचं विथ रिस्पेक्टिव्ह डीसी कंपॅरिझन जे असतं ते त्याला रिपल म्हणतो आपण. म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो असं समजून घ्या तुम्ही की ॲक्युरसीचा प्रश्न, ॲक्युरसी म्हणता येईल त्याला इनडायरेक्टली. डीसी ची अॅक्युरसी रिस्पेक्टिव्ह हाफ वेव्ह रेक्टिफायरची अॅक्युरसी डीसी देण्याची आणि फुल वेव्ह रेक्टिफायरची अॅक्युरसी डीसी देण्याची, म्हणजे क्वालिटीचा प्रश्न आहे समजा. तर ती क्वालिटी फुल वेव्ह रेक्टिफायरची जास्त असते, म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायरची कमी असते कोणापेक्षा? हाफ वेव्ह रेक्टिफायर पेक्षा. म्हणजे जर क्वालिटी डीसी तयार करायचं असेल, क्वालिटी डीसी म्हणजे समजतं ना, म्हणजे चांगल्या स्टँडर्ड क्वालिटीचं डीसी करंट जर तयार करायचं असेल तर आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर वापरतो. आणि म्हणजे कुठल्या प्रकारचा डीसी पण त्याची गोष्ट अशी आहे की एफिशियन्सी कमी, म्हणजे तुम्हाला इनपुट करंट द्यावा लागेल तेव्हा थोडासा डीसी करंट भेटतो, पण क्वालिटी डीसी भेटतो. म्हणजे
त्याच्यामध्ये बिलकुलच काही अदर नॉइजेस म्हणजे सगळ्या बाकीच्या कुठल्याच गोष्टी येणार त्याच्यामध्ये किंवा त्याचे फ्लक्च्युएशन पण कमी असतात, एकदम डीसी भेटतो. पण फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये परफेक्ट डीसी भेटत नाही, पण मग इफिशियन्सी जास्त आहे. असं आहे. आलं का लक्षात? हॅलो हॅलो हा, रिपल समजलं का तुम्हाला? रिपल म्हणजे इनडायरेक्टली क्वालिटी पकडून घ्या. डीसी करंटची क्वालिटी समजा. डीसी करंट क्वालिटी हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये जास्त चांगली असते, फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये डीसी ची जी क्वालिटी भेटते ती कमी असते. आणि ते साधं पण आहे. आता दोन गाड्या असतात बा तुमच्याकडे, है ना? एक समजा बुलेट आहे, बरोबर? एक बुलेट आहे आणि एक बजाजची डिस्कवर आहे. गाड्यांमध्ये काय फरक आहे? हे पेट्रोल कमी खाते, पण हिचा कम्फर्ट पण कमी आहे ना, मग है ना? हिच्यावर पाठ दुखते, परत इंजिनचं व्हायब्रेशन जास्त आहे. सो कसं म्हणजे बकवास वाटतं गाडी चालवायला. पण बुलेट आहे, पेट्रोल जास्त खाते, पण मग कम्फर्ट पण जास्त आहे. आलं का लक्षात? दणके बसत नाही, रेस्ट आणली तर इंजिनला व्हायब्रेशन भेटत नाही. तर सगळ्याच गोष्टीमध्ये कम्फर्ट येते बुलेट. तर हे जे गोष्टी आहेत, जसं की तुम्हाला वेळ म्हणजे जास्त लागतो, तुम्हाला जास्त इनपुट द्यावं लागतं, पण मग जास्त आहे म्हणजे क्वालिटी चांगली आहे. इथं इनपुट कमी आहे पण मग क्वालिटी असं आहे ते. म्हणजे हे हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायरचं. हाफ वेव्हला इनपुट जास्त, पण मग डीसीची क्वालिटी नंबर 1 भेटते. ओके. आणि फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये इनपुट कमी लागतं, म्हणजे कमी इनपुट मध्ये जास्त भेटतो, पण डीसीची जी क्वालिटी भेटते कमी भेटते. म्हणजे लक्षात? हा थर्ड ऍडव्हान्टेज आहे. तुम्हाला याचे रिपल पाहिजे काय असतं ते आपण नंतर पाहू. इथं पहा एक एक्झाम्पल दिलं त्याने काहीतरी. If the frequency of input voltage is 50 hertz is applied to a half wave rectifier and full wave rectifier, what is the output frequency in both the cases? So आता जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी इनपुट दिलंय तुम्हाला 50 हर्ट्सचं, म्हणजे एक फ्रिक्वेन्सी आहे, इनपुटची फ्रिक्वेन्सी दिली तुम्हाला 50, एक वेव्ह आहे एसी सायकल, त्याची फ्रिक्वेन्सी दिली तुम्हाला 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सी दिली. ओके. सो त्याने विचारले तुम्हाला आउटपुट तुम्हाला काय भेटेल हाफ वेव्ह रेक्टिफायरचं आणि फुल वेव्ह रेक्टिफायरचं इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी द केसेस. सो तुम्हाला आताच पाहिले की जे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर आहे त्याचा विषय कसा असतो की जर आउटपुट फ्रिक्वेन्सी जर 50 हर्ट्झची असेल, बिकॉज ऑफ वन अल्टरनेटिंग इनपुट पल्सेटिंग वी गेट ओनली सायकल ऑफ डीसी 50 हर्ट्झ. म्हणजे हे तुम्हाला कशामध्ये भेटणार? हाफ वेव्ह मध्ये भेटणार. तुम्हाला फक्त 50 हर्ट्झचीच फ्रिक्वेन्सी भेटेल. कशामध्ये? हाफ. म्हणजे सायकल म्हणजे समजतं ना तुम्हाला? हर्ट्स कसे असतात माहिती ना? हर्ट्स म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय शिकवलं ना मी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? अरे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय काय असतो? नंबर ऑफ व्हायब्रेशन पर युनिट टाइम. ओके. नंबर ऑफ व्हायब्रेशन म्हटलं नंबर ऑफ सायकल्स पर युनिट टाइम. व्हायब्रेशन म्हणजे मेकॅनिकल पार्ट झाला, सायकल सर्व ठिकाणी. So number of cycles per unit किंवा number of revolutions per unit time, you can say number of revolutions also in mechanical part. So number of cycles per unit time म्हणजे तुमच्या एका सायकल मध्ये किती रिव्हॉल्यूशन किंवा किती सायकल किंवा किती व्हायब्रेशन होतात या आपण फ्रिक्वेन्सी. म्हणजे जर ही अशी एक वेव्ह आहे तर याच्यामध्ये ही एक सायकल झालं, इथं हे दुसरं होतंय. सो 2 सायकल्स इन 1 सेकंड झाले. फर्स्ट सायकल 2 सायकल, सो 2 हर्ट्झ ची फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं? रिव्हॉल्यूशन्स पर युनिट सेकंड, त्याला आरपीएस म्हणतात. तुम्ही आलं का लक्षात? मी सांगितलंय तुम्हाला आरपीएस त्याला डिवाइड बाय 60 करून त्याला आरपीएस मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. सो यू विल गेट आरपीएस अँड आरपीएस मीन्स व्हॉट? हर्ट्स. हर्ट्स फ्रिक्वेन्सी युनिट आहे. इट मीन्स व्हॉट? द रिव्हॉल्यूशन्स पर युनिट सायकल विथ रिस्पेक्टिव्ह. क्लिअर? सो इन दॅट केस हियर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये तुमची वेव्ह मला अशी भेटत होती पहा, एक सायकल परत कंप्लीट, एक सायकल परत कंप्लीट, एक सायकल परत कंप्लीट. तुमचं इनपुट होतं असं पहा. हे हाफ वेव्ह रेक्टिफायर सांगतोय तुम्हाला. तर तुमच्या जर तुम्ही फ्रिक्वेन्सीचा ग्राफ काढला तर सुरुवातीला तुमची फ्रिक्वेन्सी जर 50 हर्ट्स होती, आपण असं मान्य केलं, तर 50 हर्ट्स साठी तुमच्याकडे कसे होते पहा, कुठून कुठपर्यंत सायकल होते. समजा ही इथून इथपर्यंत सायकल यायचं, इथून इथपर्यंत एक, इथून इथपर्यंत एक. ऍक्च्युली समजा इथं रेग्युलर केसमध्ये 3 सायकल आहे समजा, आपण मान्य केलं तर. सो या इनपुट मध्ये आउटपुट 3 सायकल भेटतात. हे 1, हे 2 आणि हे 3, कारण निगेटिव्ह दिसत नाही. सो तुम्हाला एवढ्या टायमामध्ये 3 सायकल भेटले, बरोबर की नाही? त्याच्यासाठी डीसी मध्ये फक्त वरचं सायकल घेतलं जाईल ना, कारण तो हे निगेटिव्हला कन्सिडर नाही, तो न्यूट्रल आहे.
लक्षात. सो याच्यामध्ये तुम्हाला 3 सायकल्स भेटतात जर तुम्ही हाफ फायर मध्ये, कारण निगेटिव्ह कन्सिडर होणारच नाही, कारण ते नल आहे, त्याला नल नल भेटलेले आहे, म्हणजे काहीच नाही तिथं. सो 3 सायकल जर दिले तर 3 सायकल भेटतात इन हाफ वेव्ह रेक्टिफायर. हे डाऊट टीचर? हॅलो हॅलो, आवाज येत नाही का? हा. सो तो म्हणतोय की 50 हर्ट्ज जर दिले तर 50 हर्ट्ज सायकल भेटतील ना मग, म्हणजे 50 हर्ट्ज 3 ला 3 भेटतात, तुला 50 हाफ वेव्ह रेक्टिफायर. बट व्हॉट अबाउट फुल वेव्ह रेक्टिफायर? डबल होऊन जाते, त्याची फ्रिक्वेन्सी इफिशियन्सी डबल आहे. म्हणजे आता इन फुल वेव्ह रेक्टिफायर तुमचं सायकल असे भेटतात, तुमचं ऍक्च्युअली इनपुट सायकल असं असतं, बरोबर. सो इनपुट मध्ये हा तर भेटतोच आहे, सोबत हे निगेटिव्ह नल होत होतं ते पण तुम्हाला भेटायला लागले, पॉझिटिव्ह भेटतंच निगेटिव्ह भेटतं. सो ऍक्च्युअली तुमचे इथं सायकल होते 1, 2 आणि 3. त्या हिशोबाने तुमचे सायकल भेटले 1, 2, 3, 4, 5 आणि एक अजून एक भेटेल 6. आलं का लक्षात? सो या सायकलच्या किती भेटतात ते, इथे हे 1 सायकल झालं आणि इथं एवढं एक 1 सायकल असतं. सो किती सायकल? 6 सायकल भेटले ना. सो इथं जर 3 सायकल असतील तर इथं 6 सायकल तयार होतात त्यामध्ये. सो फुल वेव्ह रेक्टिफायर इनडायरेक्टली डबल फ्रिक्वेन्सीचे असते. सो आउटपुट 50 हर्ट्ज हाफ रेक्टिफायर मध्ये 50 हर्ट्ज भेटेल आणि फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये 100 हर्ट्ज भेटेल. हे डाऊट? जाऊ पुढे. Okay, so factor. The output of rectifier consists of a small fraction of AC component along with the DC ripple. आता तुम्हाला मी सांगितलं ना बेटर क्वालिटी म्हणण्याचा अर्थ काय की तुमचा जो म्हणजे आता पहा, क्वालिटी खराब होणं म्हणजे नेमकं काय असतं. दिला होता एसी करंट, तो अल्टरनेटिंग करंट होता, तुम्हाला पाहिजे होता डीसी करंट, तो असा भेटत. आता तुमच्या अल्टरनेटिंग करंटला डीसी करंट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुमच्याकडे एक रेक्टिफायर होता. ओके, हा रेक्टिफायर का तुम्ही फुल वेव्ह रेक्टिफायर यूज केला, फुल वेव्ह वाला, तर याची मला म्हटलं याचा डीसी करंट जो भेटतो त्याची क्वालिटी जरा कमी भेटते, म्हणजे इनडायरेक्टली त्याचा रिपल कमी राहतो, म्हणजे त्याच्यामध्ये रिपल म्हणजे आपण काय होतो त्याला रिपल जास्त राहतो. रिपल म्हणजे काय, ते नॉइजेस वगैरे विदाउट क्वालिटी. मग आता त्याच्यामध्ये लॉसेस जास्त म्हणजे नेमकं काय, तर याचा जो अल्टरनेटिंग करंट मध्ये फक्त एकच फरक आहे, पोलॅरिटी रिव्हर्स होत राहते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत राहते, आणि याचं फक्त पॉझिटिव्ह राहतं. मग याच्यामध्ये एक्स्ट्राचं लॉस होणं म्हणजे नेमकं काय होणं, याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये फुल वेव्ह फायर मध्ये हा जसं तसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं सप्लाय होत असतो. बिकॉज ऑफ दॅट वी आर सेइंग दॅट करंट इज कॉल्ड एज अल्टरनेटिंग करंट. बट रेक्टिफायर वी यूज आपण रेक्टिफायर कुठला यूज केला, मी समजा फुल वेव्ह रेक्टिफायर यूज केला आणि आपण वरती हाफ वेव्ह रेक्टिफायर यूज करतोय. सो दोन काढून दाखवणार तुम्हाला. हाफ वेव्ह ची रिपल जरा कमी असतो वेव्ह मध्ये, मग त्याचं नेमकं काय असतं पहा, हाफ वेव्ह मध्ये पॉझिटिव्ह गॅप पॉझिटिव्ह गॅप पॉझिटिव्ह गॅप असं भेटतं, पण याच्यामध्ये हे गॅप जो हा एक्झॅक्ट न्यूट्रलला भेटतो, त्याच्यामुळे आपण तो याच्यामध्ये रिपल लेस आहे. वाय लेस आहे, कारण रिव्हर्स झाल्यामुळे आपण याला निगेटिव्ह अल्टरनेटिंग करत होतो, म्हणजे याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह भेटत होतं, म्हणून याच्यात पॉझिटिव्ह भेटतं आणि भेटतं तर डायरेक्ट 0 भेटतं, म्हणजे नल म्हणून तो पॉझिटिव्ह 0 असं इफेक्ट आहे. तर ही कंडिशन हाफ वेव्ह रेक्टिफायरची असते, म्हणून आपण म्हणतो इन हाफ रेक्टिफायर रिपल लेस, कारण त्याच्यामध्ये निगेटिव्ह करंट अजिबात येत अलग लक्षात अजिबात येत नाही, म्हणजे काय येतो पण एकदमच कमी येतो, निग्लिजिबल आहे. पण फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये तसं नाहीये. फुल वेव्ह रेक्टिफायरची आयडिया आपण आता पाहिली, पण प्रॅक्टिकली ते तसं नाहीये. प्रॅक्टिकली हे असं जातं आणि असं इथून सुरू व्हायचं होतं दुसरं सायकल, बट ते तसं होता, ते थोडस असं फॉर्म होतं, थोडस असं फॉर्म होतं. म्हणजे हा जो एवढा लॉस जो बसतोय तुम्हाला, हा कोणत्या पोलॅरिटी मध्ये आला, पोलॅरिटी झाला, ही कुठली पोलॅरिटी, निगेटिव्ह पोलॅरिटी मध्ये घुसला तो थोडासा. सो इथं आपण म्हणतो याला रिपल फॉर्म होणं, हे रिपल फॉर्म झालंय, त्याला म्हणतो आपण लॉस होणं त्याचा, म्हणजे तो डायरेक्ट व्हायला पाहिजे होता थोडासा, तो डायरेक्ट होतोय, पण समवॉट का ना होईल त्याच्यामध्ये निगेटिव्ह पोलॅरिटी पण येऊन जाते. आणि ते काय येते, कारण तुम्ही
फुल वेव्ह रेक्टिफायर यूज करताय त्याच्यामध्ये इनपुट कमी होते पण आउटपुट जास्त घेण्याचा प्रयत्न आहे, तो कमी क्वालिटी आणि क्वालिटी हल्ली म्हणजे मग आपण म्हणतो इथं रिपल फॅक्टर प्रोड्यूस झाला. ओके, तो रिपल जास्त आहे म्हणजे काय इनडायरेक्टली त्याची क्वालिटी कमी. समजलं का? समजा रिपल म्हणजे काय? हा, डायरेक्ट करंट मध्ये थोडासा अल्टरनेटिंग करंट पण येऊन जातो म्हणजे त्याची पोलॅरिटी थोडीशी चेंज होते, तर आपण म्हणतो त्याची त्या डायरेक्ट करंटची क्वालिटी जरा खराब आहे असा त्याचा अर्थ असतो. अलग लक्षात. तर आता इथं पाहतो द आउटपुट ऑफ रेक्टिफायर कन्सिस्ट ऑफ अ स्मॉल फ्रॅक्शन ऑफ एन एसी. त्याच्यामध्ये छोटस एसी कॉम्पोनंट दिसतं तुम्हाला म्हणजे अल्टरनेटिंग करंट दिसायला लागून जातो विथ डीसी सोबत थोडासा एसी येऊन जातो, तेव्हा म्हणतो आपण रिपल प्रोड्यूस झालं. अलग लक्षात. हॅलो, नाही समजलं? हा मग सोपं आहे ना रे. सो द रिपल इज an undesirable effect because of the responsible for the fluctuation in the rectifier output. So जे रेक्टिफायर आउट फ्लक्च्युएशन असतात त्याच्यामुळे तो अनडिझायरेबल इफेक्ट आहे, आपल्याला तो डिझायर्ड नाही म्हणजे आपल्याला तो पाहिजे नाही पण तो का कमी इनपुट मध्ये जास्त आउटपुट काढण्याचा प्रयत्न केला. सो निसर्गाचा नियम आहे संयम. ओके, so the effectiveness of an rectifier depends upon the magnitude of the ripple component in its output. A smaller ripple means that the rectifier is more effective. So साधी गोष्ट आहे, इफेक्टिव्हनेस जो आहे तो रिपलच्या इनव्हर्सली प्रपोर्शनल असणार. जर तुम्हाला स्मॉलर रिपल भेटला म्हणजे जास्त अल्टरनेटिव्ह जर याच्यामध्ये नाही भेटला, अल्टरनेशन नाही भेटलं, तर तुमचं रेक्टिफायर मोर इफेक्टिव्ह असतं. म्हणजे मोर इफेक्टिव्ह रेक्टिफायर किंवा सर्वात चांगल्या क्वालिटीचं रेक्टिफायर कुठलं असेल, मग हाफ वेव्ह की फुल वेव्ह? इफेक्टिव्ह रेक्टिफायर कुठलं असेल, कोणाची इफिशियन्सी जास्त? इफेक्टिव्ह म्हणजे इफिशियन्सी नाही, ज्याचा इफेक्टिव्ह आहे म्हणजे ज्याचा आउटपुट एकदम बेस्ट निघतं, कोणाचं? हाफ वेव्ह की फुल वेव्हचं? अरे आवाज येत नाही का? हॅलो, येतोय. हा तर उद्या कोणाची इफेक्टिव्हनेस जास्त असेल? इफेक्टिव्हनेस अरे क्वालिटी कोणाची जास्त चांगली असेल डीसीची? हाफ वेव्ह रेक्टिफायरची क्वालिटी असेल, फुल वेव्ह रेक्टिफायरची डीसी करंटची क्वालिटी चांगली असेल. Sorry, your voice somewhat lacking. Lacking. That's why you can't answer. Now? Yes. Now it is audible. Okay. So I ask you question. Which type of rectifier has a more effective or more effective means what? The which type of rectifier gives output in desired quality of DC current. Here, कोणतं रेक्टिफायर gives desired quality of DC current? Quality of DC current कोणतं आउटपुट रेक्टिफायर देणार? हाफ वेव्ह रेक्टिफायर देणार का फुल वेव्ह रेक्टिफायर देणार? म्हणजे रिपल कोणामध्ये कमी येतो असं माझं म्हणणं आहे. कोणामध्ये कमी येतो रिपल? डायरेक्ट हाफ वेव्ह मध्ये. तुम्हाला रिपल हा कॉन्सेप्ट समजाय का? बाकीचे कुठे? अरे नाही समजत तर विचारा मला, मी थोडस फास्ट अशासाठी मोठा आहे. सो दॅट्स वाय वी आर गोइंग टू फास्टर नाऊ. ओके, सो नाही समजत तर क्लिअर करत जात. हाफ वेव्ह रेक्टिफायर रिपल या गोष्ट या शब्दाचा अर्थ समजून घ्या आधी, की आपण आयडियली म्हणतोय की आपलं जे डायरेक्ट करंट भेटतोय ते डायरेक्ट करंट समजा आपल्याला असं भेटतोय व्यवस्थित मस्त एका फेज मध्ये, पण प्रॅक्टिकली तसं पॉसिबल नाहीये. प्रॅक्टिकली ते वेव्ह अशी भेटते पहा, अशी थोडीशी. येतंय का लक्षात? म्हणजे प्रॅक्टिकली ते थोडीशी अल्टरनेटिंग करंट सारखी भेटलेली असते, पण आपण जेव्हा त्यांना असं वरवर पाहतो तेव्हा आपण अप्रॉक्सिमेटली त्याला असं स्ट्रेट पकडून घेतो, असं म्हणून आपण म्हणतो डीसी करंट आहे अप्रॉक्सिमेटली. पण असं कोणामध्ये होतं जास्त करून हे फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये होतं असं. म्हणजे असं कसं हे थोडस स्ट्रेट अशी व्यवस्थित न भेटता ती अशी थोडी वरती आणि खालती अशी भेटते, फुल वेव्ह मध्ये होतं.
पण जेव्हा हाफ वेव्हची आपण गोष्ट करतो तेव्हा डायरेक्ट लाईन स्ट्रेट लाईन भेटते. स्ट्रेट लाईन म्हणजे काय, डायरेक्ट करंट एकाच फेज मध्ये असतं ते. आयदर पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह राहणार, म्हणजे असं पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह राहील ते, बिलकुलच निगेटिव्ह मध्ये येत नाही. नाही तर मग स्ट्रेट तर स्ट्रेटच राहणार असं. तर आपण डायरेक्ट करंटला स्ट्रेट लाईन दाखवतो, म्हणजे एका फेज मध्ये. याचा स्ट्रेट लाईन म्हणजे काय असं नाही की न्यूट्रल लाईन. याचा अर्थ असतो एका फेज मध्ये येते कोणत्या पण, एक तर पॉझिटिव्ह फेज मध्ये, आयदर निगेटिव्ह फेज मध्ये, आयदर न्यूट्रल आहे, असा त्याचा अर्थ असतो. सो डायरेक्ट करंटची इंडिकेशन असं दिलं जातं. आपण असं समजतो की हाफ वेव्ह रेक्टिफायर हे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सायकल आहेत समजा, हे असं करंट आहे. कधीच याच्यामध्ये हा निगेटिव्ह सायकल चुकून पण येत नाही, बारीक छोटासा पण, म्हणजे येतो पण एकदमच कमी येतो. सो हे हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये हा जो खाली येत नाही ना, हा बिलकुल असा छोटासा पण निगेटिव्ह सायकल तयार होत नाही की नाही, मग आपण म्हणतो की हे परफेक्ट डीसी करंट आहे, फक्त पॉझिटिव्ह मध्ये. सो हे परफेक्ट डीसी करंट झालं. पण फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय होतं, ती वेव्ह अशी जाऊन थोडीशी अशी खाली जाते, परत अशी जाते, परत अशी थोडीशी खाली जाते, म्हणजे एक्झॅक्ट न्यूट्रल होत नाही ती, त्याच्या खाली पण जाते अशी इथं एवढी. मग एवढा भाग तुम्हाला कोणता सायकल भेटला, निगेटिव्ह सायकल भेटला ना. निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालं तर इनडायरेक्टली हा डीसी करंट म्हणता येईल का, म्हणता येईल का डीसी करंट? हा कुठला करंट आहे? एसी करंट. एसी करंट. हे असं खाली थोडंसं निगेटिव्ह सायकल जे बसतं ना, याला म्हणतो आपण रिपल तयार होणं. हे रिपल आहे, म्हणजे तुमच्या डीसी करंट प्रोड्यूस होण्यामध्ये थोडासा एसी करंट घुसून गेलेला असतो, म्हणजे थोडंसं निगेटिव्ह सायकल घुसून गेलेला असतात, याला म्हणतो आपण रिपल फॉर्म होणं. रिपल म्हणजे अनडिझायरेबल इफेक्ट आहे, जो की तुम्हाला नकोय पण तो येतो. प्रॅक्टिकली तो येतो, प्रॅक्टिकली येत नाही. थेरॉटिकली आयडियल कन्सेप्ट आहे, पण प्रॅक्टिकली हॅपन्स. तो रिपल हा अनडिझायरेबल इफेक्ट आहे. हा जास्त कुणामध्ये असतो, जेव्हा तुम्ही फुल वेव्ह रेक्टिफायर यूज करतात. समजलं का? कारण तिथं कमी इनपुट मध्ये जास्त आउटपुट करण्याचा प्रयत्न असतो, सो क्वालिटी हलते. सो फुल वेव्ह रेक्टिफायर रिपल फॅक्टर इज मोर, so that's why quality of DC current in full wave rectifier is lesser than the quality in half wave rectifier. मग तुम्हाला प्रश्न विचारला होता मी, क्वालिटी डीसी करंट कोणत्या वेव्ह रेक्टिफायर मध्ये तयार होणार? सो क्वालिटी डीसी करंट प्रोड्यूस इन हाफ वेव्ह रेक्टिफायर. क्वालिटी म्हणजे काय, रिपल फॅक्टर जिथं कमी येतो. आता समजलं का? येस. हा, बोलत चला रे. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स समजत नाहीये का? सर आता डीसी करंट आणि एसी करंट मध्ये एसी करंट कमी इलेक्ट्रिसिटी हे करतो ना, लॉस करतो. हा, लॉस कमी करतो. लॉस होते. तर मग सर क्वालिटी तर एसीची चांगली पाहिजे होती ना? नाही तसं नाही रे. क्वालिटी म्हणजे तशी क्वालिटी नाही रे. क्वालिटी म्हणजे तुम्ही असं लॉसच्या प्रमाणात क्वालिटी नाही म्हणत मी. आता कुठलीही गोष्ट असते, आता समजा मी दोन गोष्टी म्हणतो. आता हा एकदम सपोज हा व्हाईट बोर्ड आहे आणि सपोज हा एक डार्क स्पॉट आहे, बरोबर, आणि हा एक डार्क स्पॉट आहे. आता मी तुम्हाला विचारलं की क्वालिटी कुठल्या डार्क स्पॉटची चांगली, कुठल्या, फर्स्ट वाला. लेफ्ट की राईट? लेफ्टच्या. आता मुद्दा Left. असा आहे, हा क्वालिटी हा शब्द हा त्याच्या गुणवत्तेशी डिपेंडंट आहे, त्याच्या लॉसची नाही. डीसी आणि एसी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, डीसी ची क्वालिटी कोणाची चांगली? सो डीसीच करंट आहे दोघी ठिकाणी. फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणजे हा काळा रंग आहे इकडे पण आणि इकडे पण, बरोबर की नाही? पण त्या काळ्या रंगामध्ये नेमका कुठला काळा रंग चांगला? तर लेफ्टचा काळा रंग चांगला. समजलं का? हा, माझं म्हणणं तुम्हाला हे होतं की हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये सुद्धा तुम्हाला डीसीच करंट भेटतोय आणि फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये सुद्धा तुम्हाला डीसीच करंट भेटतोय. इथं पण डीसीच भेटतो, इथं पण डीसीच भेटतो. बट विच डीसी इज ग्रेटर हॅज अ ग्रेटर क्वालिटी? सो या डीसीची ग्रेटर क्वालिटी बिकॉज याच्यामध्ये जे रिपल फॅक्टर आहे, जो एसी घुसतोय याच्यामध्ये थोडासा, जो याच्यामध्ये थोडा एसी घुसून गेलेला असतो असा निगेटिव्ह होऊन, तो याच्यामध्ये घुसत नाही. सो डीसीची क्वालिटी जे की रिपल फॅक्टर कमी असणं हे कोणामध्ये जास्त आहे? हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये जास्त आहे. डीसीची क्वालिटी फुल वेव्ह रेक्टिफायरची कमी भेटते. समजलं? येस. हा, तर माझा म्हणण्याचा उद्देश हा होता. दोन काळ्या रंगांच्या स्पॉट मध्ये जसं दोघं काळे आहेत, पण त्याच्यातला नेमका कुठला चांगला असं.
सो तुम्हाला इथं डायग्राम दिसते रिपल इन द आउटपुट ऑफ अँड डीसी करंट दिसतोय. ऍक्च्युअली तुमचा डीसी करंट असा पाहिजे होता पण तो तसा न भेटता तुम्हाला थोडासा असा फ्लक्च्युएटिंग भेटतो. आलं का लक्षात? मग ह्या अशा टाईपचं हे जे फ्लक्च्युएशन आलंय कोणामुळे आलंय? त्याला म्हणतात रिपल प्रोड्यूस होणं. रिपल झालंय प्रोड्यूस म्हणजे त्याच्यामध्ये डीसी मध्ये थोडासा एसी डीसी करंट मध्ये एसी घुसून गेलाय, त्याला म्हणतो आपण रिपल आलं. आणि हे रिपल आउटपुट आहे सर म्हणजे रिपल इन द आउटपुट ऑफ अँड डीसी रिपल आउटपुट. कशामुळे होतं? रिपल तुमच्या डिव्हाइसच्या नॉन इफेक्टिव्हनेस मुळे होतो. म्हणजे आता समजा तुम्ही फुल वेव्ह रेक्टिफायर वापरताय, एकाच टायमाला डायोड वापरताय, डायोड 1 पण आणि डायोड 2 पण, तो एकाच टायमाला निगेटिव्हला पण पॉझिटिव्ह करेल आणि पॉझिटिव्हला पण निगेटिव्ह करणार. तो दोनही डायोड एकाच टायमाला फॉर्म होत असताना जी आउटपुट वेव्ह तयार होते तिच्यामध्ये लॉसेस प्रोड्यूस होतात, दोघांची एक साथ फंक्शनिंग झाल्यामुळे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे तो रिपल फॉर्म होतो की त्याला एक्झॅक्ट फंक्शन दोघं ऍट अ टाइम एक साथ कंबाईन करता येत नाही. सो फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये एकत्र काम केल्यामुळे प्रॉब्लेम आहे आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये एकच डायोड एका टायमाला व्यवस्थित काम करतो म्हणून त्याची अॅक्युरसी चांगली असते. पण मग प्रॉब्लेम आहे ना, अॅक्युरसी चांगली आहे सोबत त्याची स्पीड कमी आहे, तो कमी डीसी देतो. याची अॅक्युरसी खराब आहे तर त्याच्यासोबत याची डबल इफिशियन्सी आहे, म्हणजे जास्त डबल देतो डायरेक्ट. फरक आहे ना दोघांमध्ये. रिपल फॅक्टर प्रोड्यूस व्हायला दोन, आता समजा तुमच्यावरून घ्या ना, तुम्हाला एकाच टायमाला 4 कामं दिले मी, तर तुमची अॅक्युरसी हलते की नाही हलते? हलेलच ना. तुम्ही कोणची गोष्ट व्यवस्थित करू शकणार नाही. 4 गोष्टी एक साथ करायच्या म्हटल्यावर प्रॉब्लेम आहे की नाही? पण जर तुम्हाला मी एकच गोष्ट दिली आणि ती एकच गोष्ट चांगली करा म्हटलं तर ते 100% अॅक्युरसी नाही होते, कारण तुमचं पूर्ण बॉडी पूर्ण काही कॉन्सन्ट्रेशन सर्व त्याच्यावर असतं आणि पूर्ण पूर्ण सिस्टीम सर्व त्या अॅक्युरसीचा पार्ट आहे. तुम्ही जेव्हा 2 डायोड एक साथ एका ठिकाणी कंबाईन करून सिस्टीम चालवणार तर दॅट टाइम ते कॉम्प्लिकेशन प्रोड्यूस करणारच आहे. सो रिपल फॉर्मेशन बिकॉज ऑफ कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर. नाही समजलं? समजलं सर. समजलं. 2 डायोड यूज केल्यामुळे झालंय. So पुढे. So the ratio of root mean square value of AC component to the value of DC component in the rectifier output is known as the ripple factor. Definition पाठ करून घ्या, महत्वाची आहे. 2 मार्क्स. ओके. सो रिपल फॅक्टर हा जो असतो त्याची व्हॅल्यू काय असते? सो रिपल फॅक्टरची व्हॅल्यू असते रूट मीन स्क्वेअर. रूट मीन स्क्वेअर म्हणजे काय? नावाचा दर्जा. सपोज एक्स आहे, त्याचा रूट घ्यायचा आणि मग त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे ते असं नसतं, ऍक्च्युली असं असतं. स्क्वेअरचं स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअरचं स्क्वेअर रूट नसतं ते. रूट मीन स्क्वेअर. हा, स्क्वेअरचा स्क्वेअर रूटच असतो. असं असतं. याचा मीन असतो ऍक्च्युली, हे असं नाही नुसतं एक्स स्क्वेअर, ऍक्च्युली असं असतं x1 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर प्लस x3 स्क्वेअर अँड सो ऑन अपॉन n. आणि मग त्याचं पूर्ण स्क्वेअर रूट, नाही तर तुम्ही म्हणणार स्क्वेअर रूट कॅन्सल करून टाका. आलं का लक्षात? मीन या शब्दाचा अर्थ माहिती ना, मीन म्हणजे काय? ऍव्हरेज. ते मीन मीडियन वगैरे असेल तुम्हाला स्टॅटिस्टिक्स मध्ये 10वीला. हा, तर मीन म्हणजे ऍव्हरेज, सर्वांच्या स्क्वेअर्सचा ऍव्हरेज. ऍव्हरेज कसा काढतात तुम्ही? x1 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर प्लस x3 स्क्वेअर प्लस अप टू n, तर मग डिवाइड बाय n आणि मग त्याचा स्क्वेअर रूट. या फॉर्म्युल्याला म्हणतात रूट मीन स्क्वेअर. आलं का लक्षात? लक्षात ठेवा ही गोष्ट, या शब्दांचे अर्थ असतात. तो हे रूट मीन व्हॅल्यू ऑफ, म्हणजे तशी रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट घ्यायची आणि त्याला डिवाइड बाय डीसी करंट करायचं. या दोघांचा जो फॅक्टर येतो तो म्हणतो आपण रिपल फॅक्टर. तो रिपल फॅक्टरला प्रोड्यूस करतो. ओके, तो हा लक्षात ठेवा. न्यूमेरिकल आला तर येईल, चुकून नाही येणार, चान्सेस निघतात. तो न्यूमेरिकल येतच नाही तुम्हाला बोर्ड मध्ये, पण कॉम्प्युटरला पडू शकतं. सो फिल्टर सर्किट्स. आता याच्यामध्ये पहा दुसरा एक टॉपिक आहे. आपण रेक्टिफायर पाहिलं, त्यानंतर फिल्टर आणि त्याच्यानंतर झिनर डायोड वगैरे असे टॉपिक्स आहेत आपल्याला. फिल्टर्स पाहतात, फिल्टर करतात, हा रिपल काढण्याचं काम करतात. आलं का लक्षात? सो या सर्किट मध्ये तुम्हाला मी एकदा सांगितलं असेल का, रेक्टिफायरच्या पुढे आपण काय लावतो? फिल्टर लावतो, बरोबर?
आता फिल्टरने काय केलं पहा, फिल्टरने तुमच्या जवळपास व्होल्टेज होतं असं पूर्ण रेक्टिफायरचं, त्याला ऑन अँड ॲव्हरेज अबाउट नियर अबाउट स्ट्रेट लाईन करून ठेवून दिलंय पहा, दिसतंय काय? नियर स्ट्रेट लाईन आणि पुढे तर कन्फर्म स्ट्रेट लाईन. सो एका फेज मध्ये आणून ठेवतो, म्हणजे हे याच्यापासून याच्यामध्ये जे रिपल भेटतात, म्हणजे काय ते एसी करंट त्याच्यामध्ये घुसून गेलेला असतो डीसी मध्ये, तो एसी करंट मिनिमाइज करण्यासाठी आपण काय लावतो मध्ये, एक फिल्टर लावतो. फिल्टरचं कामच ते आहे, लॉसेस काढून टाकणं आहे ना. आता चहा पिताना तुम्ही जे फिल्टर लावतात, चहाचा कप असतो असा, तुमची चाळणी असते है ना, काय करते तुमच्या चहामध्ये जे पावडर डस्ट वगैरे सगळं काय काय असतं ते बरोबर इथं सगळं अडकून जातं आणि फक्त मध्ये घुसते. तर फिल्टरचं काम आहे अनडिझायरेबल. आलं का लक्षात? समजलं का नाही? येस. हा. सो इथं अनडिझायरेबल पार्ट आहे, रिपल आहे ना, रिपल ते डीसी हा, मध्ये जो निगेटिव्ह. घुसलाय, हा डीसी मध्ये जो एसी घुसलाय, तो एसी जर तुमच्या डिव्हाइस पर्यंत पोहोचला तर तुमच्या डिव्हाइसला अल्टरनेटिंग करंट सहन होत नाही, तो डॅमेज होऊन जाईल. आपण अल्टरनेटिंग करंट चालत नाही. मग तुम्ही तो जो अनडिझायरेबल इफेक्ट सी मध्ये एसी घुसला होता सुरुवातीला, जो फुल वेव्ह रेक्टिफायर युज केल्यानंतर तुम्हाला भेटत होता डीसी मध्ये एसी, तो तसा डायरेक्ट तुम्ही देणार का डिव्हाइसला? तो डायरेक्ट दिला तर तुमचा डिव्हाइस संपून जाईल ना. अल्टरनेटिव्ह डिव्हाइसला दिल्यानंतर तो फ्लक्च्युएट होईल, प्लस मायनस करून टाकेल. प्लस मायनस कनेक्शन एका सर्किटला दिल्यानंतर शॉर्ट सर्किट होईल. पाहिलंय ना तुम्ही पिक्चर मध्ये, ते विलन येत असतो आणि समोर हिरो उभा असतो आणि मग तो दोन तारा घेऊन येतो आणि अशी एकमेकाला लावतो पहा, दोन तार, आणि मग तार लावल्यानंतर असे शॉर्ट सर्किट होतात. पाहिलं असेल ना? येस. हॅलो. हा. तर तुम्हाला माहिती असेल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल एकमेकाला कनेक्ट केल्यानंतर शॉर्ट सर्किट होतो. सो एका मला डिव्हाइस मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सर्किट फ्लो झाल्यानंतर शॉर्ट सर्किट होऊन जाईल. सो जो रिपल फॅक्टर सोबत मी डायरेक्ट डिव्हाइसला तो सर्किट करंट सप्लाय देऊ शकत नाही. सो तुम्हाला तो फॅक्टर जो आहे, ज्याच्यात तुमचा अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस होऊन डीसी डॅमेज झालेला आहे, डीसी करंट क्वालिटीमध्ये भेटत नाहीये, तो अल्टरनेटिंग फॅक्टर आपल्याला काढावा लागेल आणि तो काढण्यासाठी आपण एक डिव्हाइस वापरतो, त्याचं नाव आहे फिल्टर. लक्षात? नावासारखंच त्याचं फंक्शन आहे. तो काय करणार, त्या रिपलला काढणार. काही डाऊट आता फिल्टर काय करत सर, डीपीच्या पहिले तर तो फिल्टर होऊन येतो का डीपी मध्ये फिल्टर होतो? डीपी मध्ये सर्व सिस्टीम असते. ही जी सिस्टीम आहे ना, हे पूर्ण अल्टरनेटिंग करंटला डीसी करंट करण्याची सिस्टीम आहे पुण्याच्या जवळपास सर्वच्या सर्व. म्हणजे पहिले रेक्टिफायर लावणार, मग रेक्टिफायर नंतर अडर लावणार, नंतर सर्व सिस्टीम नसते. आता असं असतं की तिथून ट्रान्सफर होत आहे डीपी. डीपी मध्ये दोन गोष्टी असतात. डायरेक्ट करंट. हा जो आहे ना, पूर्ण डीपीचं सर्किट आहे. तुमच्या डीपी मध्ये काय होतं, जर तुम्हाला नसेल तर ते हे होतं, डीपी तुमची डायरेक्ट पॉवर सप्लाय होण्याचं ठिकाण. डायरेक्ट पॉवर, समजलं का? डायरेक्ट पॉवर म्हणजे डायरेक्ट भेटल्यानंतर तुम्ही बिलकुल वापरू शकता असे सर्किट असते. आलं का लक्षात? जर ते डीपी मधून जर तुमच्याकडे नसतं आलं ना, तर प्रॉब्लेम काय झाला असता, लोक आकोडे टाकतात माहितीये ना, हो, तारांवरती असतात. मग आकोडे टाकल्यानंतर तार करंट होता, याच्यात कसं काय इलेक्ट्रिसिटी? यांना एसी देणार का? त्याचे घर तर पूर्ण डीसीवर चालतं ना, टीव्ही फ्रीज वीज सगळं डीसीवर चालतं, फॅन वगैरे सगळं. मग यांनी कसं काय घेतलं डीसी करंट, कुठून आणलं ते? तर तुमची डीपी एरिया वाईज त्या पहिले कनेक्शन, तारांचं कनेक्शन डीपी मध्ये असतं आणि त्या डीपी मधून तो डीसी होऊन मध्ये जात असतो आणि मग तिथून तो कनेक्शन इकडे भेटत असतं. आलं का लक्षात? हो. असा मॅटर असतो तो. सो हे तुमच्या डीपीच कनेक्शन, हे तुम्ही डीपी शिकताय जवळपास, डीपी मध्ये असतं. सो आपण त्याच्या पुढचा पार्ट पाहतोय फिल्टर. आउटपुट ऑफ एन रेक्टिफायर इट इज इन द फॉर्म ऑफ एज शोन इन फिगर. आता फोर्थ वेव्ह दिसते बघा तुम्हाला. आता हे नेमकं फिल्टर मध्ये होतं काय? आता फिल्टर काय करणार तुम्हाला माहिती आहे ते. फिल्टर काय करणार, तुमच्या व्हॅल्यूला स्टेडी आहे, जे फ्लक्च्युएशन रिपल कॉम्पोनंट मुळे प्रेझेंट आहे. फिल्टर सर्किट यूज टू रिमूव्ह दॅट रिपल्स फ्रॉम दी आउट रेक्टिफायर. सो तुमचं फिल्टर जे काम करणार आहे, ते फिल्टर काम करणार रिमूव्ह करणार आहे रिपल्सला
तुमच्या आउटपुट ऑफ द रेक्टिफायर मधून रेक्टिफायरच्या आउटपुट मध्ये ते थोडे 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 येऊन गेले होते. ते हे खालचा जो पार्ट आहे हा तो काढून टाकणार आणि फक्त वरचा पार्ट राहू दे. बरोबर. तर हे थोडंसं लिहा तुम्ही यूज. त्याच्यानंतर आता सर्किट कसं काम करतं पहा. मला खाली फिल्टरचं सर्किट दिलंय पहा, दिसतंय का? फिल्टरचं सर्किट आहे. हा तुमचा इथं अल्टरनेटिंग करंट होता. अल्टरनेटिंग करंट भेटायचा रेक्टिफायरला. रेक्टिफायर जे आउटपुट द्यायचा त्या आउटपुट इथून भेटणार. आता हे आउटपुट जे हे तुम्हाला डीसी भेटायचं, पण हे डीसी रिपल आहे. हे त्यातलं आउटपुट तुम्हाला डीसी प्लस रिपल आहे. त्याच्या पुढे हे एवढं जे हे फिल्टर आहे. हे फिल्टर काय करतं, हे रिपल काढून टाकतं फक्त पुढे डीसी देतो. लक्षात? येस. हॅलो. हा. मग फिल्टर मध्ये तुम्हाला एक गोष्ट समजेल. फिल्टर मध्ये काय लावलेलं आहे त्यांनी? काय येतो? हे काय काय म्हणतात त्याला? जसं हा रेजिस्टन्स असतो, हा इंडक्टर असतो, तर काय असतं? ही बॅटरी असते. याला काय म्हणतात माहित नाही? कोणालाच माहित नाही? अभ्यास केलेला दिसत नाही तुम्ही 9वी 10वी पर्यंत बिलकुलच की. सोडून दिलं होतं का इलेक्ट्रिकल? अच्छा, परीक्षा करून घेतलं दिसतंय. कॅपॅसिटर आहे, कॅपॅसिटर नाव ऐकलंय कधी? हॅलो. हो सर ऐकलं. हा ते डायलॉग नाही का तो, नाम तो नाही होगा असं येते. कॅपॅसिटर आहे तो. ओके. नाम तो सुनाई होगा ते माहिती, फक्त ते काय करतं ते पाहणे आता. कॅपॅसिटरचं काम असतं, 2 प्लेट असतात पहा अशा, ज्या चार्ज प्लेट असतात. एक पॉझिटिव्ह चार्ज असते, एक निगेटिव्ह चार्ज असते. ते कॅपॅसिटरचं सांगतोय तुम्हाला ऍक्च्युअली कन्स्ट्रक्शन काय असतं. आणि याच्यामध्ये नॉन डायइलेक्ट्रिक मटेरियल टाकलेलं. डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे काय? जे लवकर चार्जला इकडे तिकडे पास होऊ देत नाही. डायइलेक्ट्रिक समजतं ना, म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी लवकर पास होत नाही असं मटेरियल डाय इलेक्ट्रिक मटेरियल असतं ते. 2 मध्ये ही एक प्लेट आहे, ही एक प्लेट आहे. ही पॉझिटिव्ह चार्ज प्लेट असते आणि ही निगेटिव्ह चार्ज प्लेट असते. प्लेट आहे. ओके. सो दोघांकडे चार्ज वाढाल. आता काय होईल? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाढत राहतो वाढत राहतो, याचा निगेटिव्ह निगेटिव्ह वाढत राहतो वाढत राहतो. मग एक कंडिशन अशी येते की हे खूप जास्त पॉझिटिव्ह होऊन जातात आणि हे खूप जास्त निगेटिव्ह होऊन जातात. आणि जेव्हा खूप जास्त आणि खूप जास्त पॉझिटिव्ह आणि खूप जास्त निगेटिव्ह होईल, जसजसे चार्जचा काउंट वाढेल तसं काय होईल? दोघांचं एकमेकांकडे अट्रॅक्शन पण वाढत जाईल ना, कारण पॉझिटिव्ह निगेटिव्हला अट्रॅक्ट करणारच आहे, कितीही काही म्हणा तुम्ही. सो हा पॉझिटिव्ह जास्त अट्रॅक्ट करायला लागतो निगेटिव्हला, निगेटिव्ह जास्त अट्रॅक्ट करायला लागतो पॉझिटिव्हला. आणि अपसम डायइलेक्ट्रिक जे मटेरियल असतं याच्यात पण काही करंट पास व्हायला लागतं जेव्हा त्यांचं अट्रॅक्शन जास्त होऊन जातं. त्यात मग हे आपल्याला किती पॉझिटिव्ह आणि किती झाल्यानंतर पास व्हायला पाहिजे या अफेक्ट करतो. कशाच्या बेसिसवर? डायइलेक्ट्रिक मटेरियलच्या बेसिसवर. डायइलेक्ट्रिक मटेरियल किती डिस्टन्सवर, प्लेट्सला किती डिस्टन्सवरती ठेवायचं आणि डायइलेक्ट्रिक मटेरियल कुठलं वापरायचं याच्यानुसार आपल्याला डिसाईड करता येतं की कुठल्या लेवल पर्यंत त्यांचं चार्जेस इन्क्रीज करून त्यांना स्लो करवायचे. लक्षात? नाही समजलं? हॅलो हॅलो. सर एकदा रिपीट करा. हे पहा, हिशोब असा आहे की कॅपॅसिटर काय असतं पहिले तर समजून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला ते समजेल. कॅपॅसिटर हे टेम्पररी तुमच्या चार्जला स्टोअर करतं. टेम्पररी म्हणजे परमनंट नाहीये. परमनंट स्टोअर करण्यासाठी बॅटरी असते. टेम्पररी स्टोअर करते तुमच्या चार्जला. मग टेम्पररी नेमकं कसं स्टोअर करते? त्याच्यामध्ये नेमकं काय असतं? तर 2 प्लेट्स असतात अशा, ज्यांना कॅपॅसिटर प्लेट्स म्हणतो आपण. म्हणून त्याचा सिम्बॉल असा दाखवतात, वाय असा दाखवतात त्याला, कारण ही आणि ही ती प्लेट आहे. आलं का लक्षात?
आणि ह्या दोन प्लेट दोनही चार्जला कनेक्ट केलेले असतात. इकडे पॉझिटिव्ह टर्मिनल असतं, इकडे निगेटिव्ह टर्मिनल असतं सर्किटचं. सो सिंपल गोष्ट आहे, याच्यावर सर्व पॉझिटिव्ह चार्ज असेल पूर्णच्या पूर्ण इथं, आणि याच्यावर सर्व निगेटिव्ह चार्ज असेल इकडे. ओके, दोघं एकमेकाकडे होऊ देण्याची काय गॅरंटी? सो गॅरंटी ही आहे दोघांच्या. हे मटेरियल असं असतं की जनरली इलेक्ट्रिसिटी पास होऊ देत नाही. डाय इलेक्ट्रिक मटेरियल. ओके, सो लवकर लवकर पास होत नाही. आता डायइलेक्ट्रिक मटेरियल मी ठरवतो आणि मला त्याच्यानुसार त्या कॅपॅसिटरला चेंज करतात. त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रिक मटेरियल कॅपॅसिटरला चेंज करू शकता. आणि गोष्ट हे डिस्टन्स, जर तुम्ही डिस्टन्स वाढवलं तर त्याची कॅपॅसिटी पण स्टोअर करण्याची. सो ते आपण नंतर पाहू ते डिस्टन्स. हे आता ते मला येणार एक चॅप्टर पुढे, तर आपण त्याच्यामध्ये पाहू सेपरेट काय असतो आपल्याला. पण तात्पुरतं सांगतो इथं कॉन्सेप्ट काय होतं. काय जेव्हा इकडनं निगेटिव्ह चार्ज येत राहतो कंटिन्युअसली, इथं पॉझिटिव्ह चार्ज येत राहतो, त्यात टाइम याच्याकडे भरपूर निगेटिव्ह चार्ज जमा व्हायला लागतो. म्हणजे कंटिन्युअसली निगेटिव्ह चार्ज जमा होत राहतो ना, आणि याच्याकडे कंटिन्युअसली पॉझिटिव्ह चार्ज जमा होत राहतो. जसं याचा निगेटिव्ह याचा पॉझिटिव्ह वाढतो, दोघं इन्क्रीज होतात. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं अट्रॅक्शन हे नॅचरल आहे, ते आपल्याला तयार करायची गरज पडत. पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करणार म्हणजे करणार. जर त्यांचं तुम्ही काउंट वाढवत राहिले, सो त्यांचं ते अट्रॅक्शन फोर्स असतो जो एकमेकांमध्ये अट्रॅक्शन असतं, चार्ज मधलं अट्रॅक्शन असतं, ते पण जातं की नाही. सो तर दोघं पोटेन्शियल डिफरन्स वाढत जाईल, सो आपोआप अट्रॅक्शन वाढत जाईल, दोघांचं पोटेन्शियल वाढत. सो अट्रॅक्शन एका पर्टिक्युलर रेंज पर्यंत वाढतं. त्या रेंज नंतर हे इलेक्ट्रिक मटेरियलचा जो रेजिस्टन्स होता त्याला ते ब्रेक करतं, ते अट्रॅक्शन फोर्स, आणि तो ब्रेक करून हे निगेटिव्ह या पॉझिटिव्ह कडे जायला लागतात आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडे. समज का आदित्य, समजलं का? हो सर. हा, आता इथं झालं काय नाही तुम्ही नीट लक्षात घ्या. काय फायदा झाला मग? तर फायदा हा झाला की जेव्हा तुम्हाला वीक सिग्नल भेटायचा कुठला पण, तो वीक सिग्नल किंवा वीक जे पण गोष्ट असेल त्याला टेस्टवर केलं गेलंय आणि एक मॅक्झिमम आउटपुट भेटल्यानंतर त्याला पास केलं गेलंय. आलं का लक्षात? म्हणजे निगेटिव्हला पण टेम्पररी स्टोअर केलं जातं, पॉझिटिव्हला पण टेम्पररी स्टोअर केलं जातं. त्यांची एक मॅक्झिमम आउटपुट लेवल येऊ द्यावी लागते, त्याच्यानंतर ते पास होतात. तर दॅट टाइम जे लॉसेस वगैरे जे असतात ते सगळे मिनिमाइज होतात आणि फक्त मॅक्झिमम आउटपुटच पास होतं, अदरवाईज होत नाही. आलं का लक्षात? हॅलो. हा सर. हा, मग हे फिल्टर आहे. हे तुमचे जे वीक सिग्नल येतात ना, वीक सिग्नल मुळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह काहीतरी होतंय. हे वीक सिग्नल जाऊच नाही जोपर्यंत ते स्ट्रॉंग होत नाही. स्ट्रॉंग नंतरच पास होतो. तुमचा स्ट्रॉंग सिग्नल म्हणजे परफेक्ट डीसी. परफेक्ट डीसीच जातो फक्त, बाकीचं जातच नाही. सो तिथं तुम्हाला दॅट्स वाय युझिंग इन फिल्टर कॅपॅसिटर. जिथं पण फिल्टर वापरलेले असतात डीसी करंट करण्यासाठी, तिथं तुम्हाला कॅपॅसिटर लागतो. विदाउट कॅपॅसिटर यू कॅन फिल्टर डीसी करंट फ्रॉम दी एसी. आता इथं तुम्हाला आउटपुट भेटते पाहिजे फिल्टरची अशी की आउटपुट वेव्ह आफ्टर फिल्टरेशन. तर पहा तुम्हाला भेटते, पहा तुमची ऍक्च्युली अशी ही आहे की नाही, असं होतं ना फुल वेव्ह रेक्टिफायरचा आउटपुट. हॅलो. हा थोडा वेळ झालाय जास्त, मान्य आहे मला, पण थोडं या टॉपिक म्हणजे कसं आहे, आता शेवटं सांगतो आणि कॅपॅसिटरचं फिल्टर नंतर सांगतो. पहिले डायग्राम समजून घ्या बस, तेवढं तरी समजलं तरी बस झालं. हे तुमच्या फुल वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट होतं. तुम्हाला डायरेक्ट करंट करायचं असेल तर त्याची मॅक्झिमम लेवलचं करंट पाठवावं लागेल. तुम्ही हे कमी झालेलं आउटपुट का पाठवणार आहे की नाही? हे असं म्हणजे हा पण पॉझिटिव्ह आहे आणि हा पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॉझिटिव्हचे प्रकार आहेत ना. हे हायेस्ट पॉझिटिव्ह आहे, हे थोडंसं कमी पॉझिटिव्ह असेल, हे थोडंसं कमी, बिलकुल तर समजा हे पाठवणार की नाही, एवढं हायेस्ट पॉझिटिव्ह पाठवलं पाहिजे तुम्ही, ना की हे छोटंवाला पॉझिटिव्ह. सो हे हायेस्ट पॉझिटिव्ह पाठवण्यासाठी तुमचा कॅपॅसिटर काय करतो, त्याला ऑप्टिमम व्हॅल्यू पर्यंत वाढ देतो, दॅट टाइम पास करतो.
आलं का लक्षात? हे फिल्टर झालं तुमची सिस्टीम. म्हणजे काय, हे खालचे जे निगेटिव्ह चुकून पण येत होते आता ते बिलकुलच येणार नाही, कारण तुम्ही डायरेक्ट टॉप मोस्ट पॉझिटिव्ह पाठवताय. सो हे चुकून जे थोडेफार निगेटिव्ह होत होते ना इथं खालचे, ते तर येणारच नाही. हे खालचे पॉझिटिव्ह पण येणार नाही छोटे. आलं का लक्षात? हा बस एवढं लक्षात ठेवा आजच्या दिवस. आणि आज आपण नोट्स काढून घ्या.